Hello students, now we are going to see Kirchhoff's law for heat radiation and its theoretical proof. आता आपण किर्चॉफ्स या सायंटिस्टनी जो थर्मल रेडिएशनशी रिलेटेड लॉ आहे तो एक दिलेला आहे, त्याचं थिअरॉटिकल प्रूफ पाहू आणि त्यानंतर त्याचं जे स्टेटमेंट आहे ते दोन प्रकार दिलेलं आहे ते सुद्धा पाहू. त्यासाठी आपण सर्वप्रथम त्यांनी जो थॉट एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे, जो थिअरॉटिकली त्यांनी प्रूव्ह करून दिलेला आहे तो पाहू आपण आणि त्याच्यावरून मग आपण लॉ कसा मांडता येतो ते पाहू. मग त्याचं स्टेटमेंट आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवता येते आणि ते पाठ होऊ शकते आपले, बरोबर आहे. तर त्यासाठी डायग्राम पहा तुम्ही. डायग्राम कन्सिस्ट ऑफ एन एन्क्लोजर in which there are two bodies placed which are geometrically of same sizes. That means two spherical bodies are placed A and B. Both are of the same size. A is the ordinary body but B is the perfectly black body. इथे दोन ज्या बॉडी दिसतात त्यातला A जो आहे ते साधी बॉडी आहे आपली आणि B जी आहे ती परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. ठीक आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी काय असते आणि त्याचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे वेगळं ते आपल्याला पहिलेच माहीत आहे. डायग्रामच्या खाली काही नोटेशन्स लिहिलेले आहेत ते बघा. समजा आर हा इमिसिव्ह पॉवर आहे एचा, आर बी हा इमिसिव्ह पॉवर आहे ब्लॅक बॉडीचा. त्यानंतर ए आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जो आपण ए म्हणून घेतच असतो. एसाठी आहे तो कॅपिटल ए म्हणजे ए नावाच्या बॉडीसाठी. क्यू म्हणजे जेवढी रेडियंट हीट इन्सिडेंट त्याच्यावर होत आहे ती आहे आणि क्यू ए म्हणजे ए या बॉडीने ॲब्सॉर्ब केलेली हीट झाली. परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे तिने किती ॲब्सॉर्ब केलेली असेल हीट, पूर्ण क्यू एवढी असेल, बरोबर आहे ना. तर मग आपण बॉडी एसाठी त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए जर लिहितो म्हटलं स्मॉल ए इज इक्वल टू, तर आपण लिहू शकतो इट इज द रेशिओ ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी टू दी अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. म्हणून क्यू ए जी त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केलेली हीट आहे अपॉन क्यू म्हणजे त्याच्यावर पडणारी हीट आहे. याच्यावरून मला मिळते क्यू बी इज इक्वल टू ए इंटू क्यू, बरोबर आहे. सोपा आहे एकदम, लवकर आपल्याला इथपर्यंत समजते. आता ते एन्क्लोजरमध्ये ठेवलेलं आहे पूर्ण, म्हणून ए आणि बी या दोन्ही बॉडीजवर पडणारी जी हीट आहे ती कुठेच बाहेर निघून जात नाही किंवा जास्तीची आणखी कोणती हीट त्याच्यावर पडत नाही. ते दोन्ही एकाच ठिकाणी आहेत एन्क्लोजरमध्ये. म्हणून एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जास्त जर असेल, एखाद्या बॉडीचं कमी जर असेल, तरीसुद्धा दोघांचेही टेम्परेचर त्या एन्क्लोजरच्या टेम्परेचर एवढं होईल. म्हणून मग त्या एन्क्लोजरचं टेम्परेचर, एचं टेम्परेचर आणि बीचं टेम्परेचर हे सारखं होईल. म्हणून मग टेम्परेचर ऑफ ए इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ बी असं आपण म्हणू शकतो. एन्क्लोजर म्हणजे इन्सुलेटेड सरफेसनी एन्क्लोज केलेला आहे त्याला, म्हणजे हीट रेडिएशन बाहेर जात नाही तिथून किंवा आतमध्ये येत नाही. जेवढी आपण हीट दिली तेवढीच फक्त हीट आतमध्ये आपण दिलेली आहे. बाहेरून जास्तीची कोणतीच हीट तिथे जात नाही आणि आतली कोणती बाहेर पण जात नाही. पटलं की नाही. समजा आता कॅपिटल आर क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड असं जर म्हटलं मी, तोच इमिसिव्ह पॉवर आहे आपला. म्हणजेच काय, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम ही त्याची डेफिनेशन झाली, बरोबर आहे की नाही. म्हणून कॅपिटल आर एवढी जर हीट रेडिएट होत आहे पर युनिट एरिया पर सेकंड पर युनिट टाईम म्हणू आपण, तर जेवढ्या प्रमाणात हीट ॲब्सॉर्ब करत आहे ए बॉडी तेवढ्याच प्रमाणात हीट इमिट पण करत असेल. म्हणजे आपण क्वांटिटी ऑफ हीट रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी ए इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी ए. त्याचं टेम्परेचर पहिल्यासारखं येण्यासाठी जेवढ्या प्रमाणात ते ॲब्सॉर्ब केलं तेवढ्याच प्रमाणात ती इमिटसुद्धा करेल बॉडी, बरोबर आहे ना. म्हणून आपण याच्यासाठी क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्बसाठी जे आपण क्यू एची व्हॅल्यू काढली ती पहिले ती आहे म्हणजे ए इंटू क्यू. आणि क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड म्हणजेच काय, रेडियंट हीट जेवढी इमिट झाली तेवढी म्हणजेच आर आहे. कारण रेडियंट हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट सेकंद पर युनिट टाईम असं म्हणू आपण, ती म्हणजे आर आहे. म्हणजेच ए क्यू इज इक्वल टू आर असं मला लिहिता येते. म्हणजेच क्यू ए इज इक्वल टू आर आहे ते आणि क्यू एची व्हॅल्यू काय आहे, ए इंटू क्यू आहे. म्हणून ए क्यू इंटू आर असं आपल्याला लिहिता येते. इक्वेशन नंबर 1 झालं तिथे. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी लक्षात आलं की नाही, इक्वेशन नंबर 1 लक्षात आलं तुमच्या. क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब म्हणजे
जसं आपण पहिले क्यू एची व्हॅल्यू घेतली ती आहे, आणि इमिटेड बाय ए म्हणजे एनी इमिट केलेली बॉडी, वर आपण घेतलेला आहे रेडियंट हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम म्हणजेच आर आहे, म्हणजेच तेवढ्या प्रमाणात हीट इमिट होते, म्हणून क्यू ए इज इक्वल टू आर किंवा ए क्यू इज इक्वल टू आर असं आपण लिहिलं. लक्षात आलं? इक्वेशन नंबर 1 झालं. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी काय करते, जेवढ्या प्रमाणात हीट त्याच्यावर पडते तेवढी पूर्णच्या पूर्ण ती ॲब्सॉर्ब करून घेते आणि पूर्णच्या पूर्ण नंतर मग इमिट करते. म्हणून त्याच्यावर पडणारी हीट जी आहे ती जर क्यू असेल तर क्यूच्या क्यू पूर्ण ॲब्सॉर्ब केली तिने. म्हणून मग परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी मी हीट ॲब्सॉर्ब इज इक्वल टू हीट इमिटेड जर लिहितो म्हटलं तर ॲब्सॉर्ब हीट म्हणजे पडणारी पूर्ण हीट म्हणजे कॅपिटल क्यू, आणि इमिटेड म्हणजे काय तर आपण सुरुवातीला घेतलेली आहे ती म्हणजे इमिसिव्ह पॉवर PBBचा म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडीचा तो म्हणजे RB आहे. म्हणजेच काय, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम, म्हणजेच ती RB आहे. म्हणून मी खाली लिहू शकतो क्यू इज इक्वल टू RB. क्यू ही पडणारी हीट आहे आणि क्यू हीच ॲब्सॉर्ब होणारी हीट आहे, कारण की जेवढी हीट ब्लॅक बॉडीवर पडते तेवढी पूर्णच्या पूर्ण ब्लॅक बॉडी काय करते, ॲब्सॉर्ब करते. म्हणून मी या ठिकाणी क्यू लिहू शकतो इज इक्वल टू RB. तेवढीच हीट ती इमिट करते, बरोबर आहे ना. जेवढी ॲब्सॉर्ब करते तेवढीच इमिट करते, जेवढी पडते तेवढी ॲब्सॉर्ब करते, आणि जेवढी ॲब्सॉर्ब करते तेवढीच इमिट करते. म्हणून मग क्यू इज इक्वल टू आर झालं. तो आर जो आहे या ठिकाणी RB आहे, कारण की इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे तो, बरोबर आहे. म्हणजेच क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम आहे ते, म्हणून त्याला RB इज इक्वल टू क्यू असं मी लिहू शकतो. इक्वेशन नंबर 2 झाले. दोन्ही बॉडीसाठी आपण इक्वेशन्स लिहिले. आता इक्वेशन नंबर 1/2 जर केलं मी, डिवायडेड बाय 2 जर केलं तर AQ अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन RB येईल. तिथे ए तसाच राहिला, क्यू क्यू कॅन्सल होईल तर ए इज इक्वल टू आर अपॉन RB असं होईल, किंवा RB इकडे नेला आणि ए जर इकडे आणला तर आर अपॉन ए इज इक्वल टू RB असं होईल. हे एक स्टेटमेंट आहे किर्चॉफ्स लॉचं, आर अपॉन ए इज इक्वल टू RB. सिमिलरली आता खाली वर जे आपण ए इज इक्वल टू आर अपॉन RB लिहिलं तर आर अपॉन RB म्हणजे काय आहे, आर अपॉन RB याच्या आधी आपण शिकलेलो आहे कोएफिशियंट ऑफ इमिशन आहे, बरोबर आहे ना, म्हणजे स्मॉल ई आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी लिहू शकतो आर अपॉन RB इज इक्वल टू ई, आणि म्हणून ए इज इक्वल टू वरच्या इक्वेशनमध्ये आर अपॉन RB म्हणजेच ई असं लिहू शकतो. तर हे जे मी ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे हे आणि वर जे आर अपॉन ए इज इक्वल टू RB लिहिलेलं आहे हे दोन्हीच्या दोन्ही किर्चॉफ्स लॉचे इक्वेशन्स आहेत, आणि याच्यावरून आपण किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट जे आहे ते बनवू शकतो. बघा पहिले जे लिहिलेलं आहे ते म्हणजे आर अपॉन ए, व्हॉट इज मीन बाय आर. आता आपण असं म्हणू की ॲट अ गिवन टेम्परेचर असं म्हणू आपण, दिलेल्या टेम्परेचरला सारखंच टेम्परेचर आपण दोन्हीकडे मेंटेन केलं किंवा ते होतेच समजा एन्क्लोजरमध्ये असल्यामुळं. ॲट अ गिवन टेम्परेचर आर अपॉन ए, आर म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर टू दी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी, बरोबर आहे ना. बॉडी ए जी आहे तिचा इमिसिव्ह पॉवर हा आर आहे आणि तिचा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए आहे, म्हणजे रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर आणि फॉर ऑल वेवलेंथ असं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्हाला पेज नंबर 68 वर किर्चॉफ्स लॉ जो दिलेला आहे त्याच्या खाली हे स्टेटमेंट लिहिलेलं दिसून येते, जे आपण आता सिम्बॉलिकली इथं लिहिलेलं आहे आर अपॉन ए इज इक्वल टू RB. परत आपण त्याला रिवाईज करू. आर अपॉन ए असं म्हणजे ॲट अ गिवन टेम्परेचर सुरुवातीला बोलून टाकायचं, ॲट अ गिवन टेम्परेचर रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर टू दी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे RB ॲट अ सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ्स असं सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला. ठीक आहे, हे झालं एक स्टेटमेंट. आता याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट लक्षात ठेवता येते. पुन्हा खाली जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ए इज इक्वल टू ई, हे त्याचं दुसरं स्टेटमेंट झालं. ॲब्सॉर्प्शन आणि इमिसिव्ह पॉवरबद्दल कोएफिशियंट ऑफ इमिशनच्या टर्म्समध्ये जर आपल्याला किर्चॉफ्स लॉ लिहायचा आहे तर तो ए इज इक्वल टू ई असा लिहिता येतो, आणि असा सिम्बॉलिकली जो लिहिला त्याला आपण शब्दामध्ये मांडू शकतो. ते त्याचं दुसरं स्टेटमेंट झालं. ते पण आपल्याला त्याच पेजवर खाली थोडंसं दिलेलं आहे. ते म्हणजे काय, जसं आता तुम्हाला खाली लिहिलेलं दिसून येते की फॉर अ बॉडी इमिटिंग ऑर अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन टू थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे एखादी बॉडी थर्मल रेडिएशन ॲब्सॉर्ब करत असेल किंवा इमिट करत असेल पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल. जसं एन्क्लोजरचं जे टेम्परेचर आहे तेच टेम्परेचर त्या बॉडीचं आहे, म्हणजेच काय ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे.
अशा वेळेस तिथे काय लिहिलेलं आहे मग, द इमिसिव्हिटी इज इक्वल टू द ॲब्सॉर्प्टिव्हिटी. ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे, ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन आहे. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनला ॲब्सॉर्प्टिव्हिटी सुद्धा म्हणतात आणि ईला इमिसिव्हिटी असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच दिलेले जे थर्मल रेडिएशन्स आहेत ते जेवढे इमिट झाले तेवढेच ॲब्सॉर्ब होत आहे. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियममध्ये जर बॉडी असेल तर ए इज इक्वल टू ई असते. म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा ॲब्सॉर्प्टिव्हिटी इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी. दिस इज द सेकंड इक्वेशन और सेकंड स्टेटमेंट ऑफ द किर्चॉफ्स लॉ. लक्षात आलं. हे दोन्ही स्टेटमेंट्स आपल्याला पाठ करायचे आहेत. दोन्ही स्टेटमेंट ह्या मॅथमॅटिकली याच्यावरून आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन्सवरून लक्षात राहतात. हा थॉट एक्सपेरिमेंट आहे जो किर्चॉफ्स लॉ थेरॉटिकली प्रूव्ह करतो. लक्षात आलं. स्टेटमेंट पाठ करायचं आणि हा पूर्ण लॉ पाठ करायचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जसा परीक्षेमध्ये 2 किंवा 3 मार्कांनी विचारला तर लिहायचा आहे. ठीक आहे.